नमस्कार दर्शक हो, एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. येत्या 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध अर्थतज्ञ मंडळी विजय ककडे सर आपल्यासोबत आहेत, सुनील लागावकर सर आपल्यासोबत आहेत आणि अनिल पाटील सर आपल्यासोबत आहेत. यांच्याकडूनच आपण या अर्थसंकल्पाचा जो गाभा आहे तो कशा पद्धतीनं सादर होणार आहे, कोणत्या यामध्ये महत्वाच्या बाबी असणार आहेत, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपण सुरुवातीला जाऊयात विजय ककडे सर यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत याचा गाभा आहे वाटतं तुम्हाला? प्रथमच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा अर्थसंकल्प देशाच्या इतिहासात पहिल्यांदा रविवारी सादर होतोय. त्याचबरोबर एका महिलेने सादर केलेला सतत 9व्यांदा हा अर्थसंकल्प येतोय आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे काही वैशिष्ट्यपूर्ण नजरेनं पाहावं लागतं. विशेषतः ज्या अर्थसंकल्प ज्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवरती मांडला जातो ती आव्हानं आपल्या समोर आज फार मोठी आणि तसेच देशाला मोठ्या प्रमाणात अडचणीत आणणारी आहेत. त्यातलं पहिलं आव्हान आपण सगळ्यांनी पाहिलंय ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती टॅरिफ हे 50% लादलेलं आणि त्याचा परिणाम म्हणून आमची निर्यात मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालेली आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेला आम्ही एकूण निर्यातीच्या 20% निर्यात करत होतो. डॉलरच्या स्वरूपात मिळणारा ओघ याच्यामुळे कमी झाला. याला कशा प्रकारे अर्थमंत्री तोंड देत आहेत आणि आमच्या निर्यातदारांना कशा प्रकारे संरक्षित करतायत हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. दुसरा म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये भारताचा रुपया मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे. आज तो 92 रुपयाच्या जवळपास गेलेला आहे. तर भारताच्या रुपयाची ही घसरण थांबवून थोडंसं त्याला संवर्धित करण्याचा प्रयत्न कसा केला जातो हाही मुद्दा आहे. या सगळ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट पाहिली पाहिजे की भारताकडे काही प्लस पॉईंट्स आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा ज्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने उल्लेख केला की जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था 7.5% इतका आमचा विकासाचा वेग असेल असं IMFनं जाहीर केले आहे. दुसरं भारताचा रेझिलन्स म्हणजे प्रतिकार क्षमता ही खूप चांगली आहे आणि त्यामुळे भारत या सगळ्या गोष्टींचा वापर करत AI क्रांतीच्या टप्प्यावरती कशा प्रकारे आमच्या तरुणांना रोजगार देईल, रोजगार वाढ करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आता आपण थोडंसं अंतर्गत जाऊया की भारताचा संपूर्ण विकासाचा जो आराखडा आहे त्यात मोदी सरकारच्या कालखंडामध्ये पायाभूत सुविधांच्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला. अत्यंत उत्तम दर्जाचे रस्ते, बंदरं, रेल्वे सुविधा आणि आता अलीकडच्या कालामध्ये ॲव्हिएशन म्हणजे विमानसेवा याच्यावरती भर दिला जातोय. तो अत्यंत आवश्यक आहे आणि ही एक महत्त्वाची जमेची बाजू आपण निर्माण करत आहोत. भांडवली खर्च होत असताना संरक्षण क्षेत्र हे आमचं अतिशय महत्त्वाचं ठरतं. सिंदूर या उपक्रमातून आपण जगाला दाखवून दिलं की आमची संपूर्ण सिद्धता किती मोठी आहे. त्यामुळे एक महासत्ता म्हणून उदयास येत असताना विशेषतः जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण सादर करत असताना आमच्या क्षमता या आम्ही जगाला दाखवतोय आणि ते या अंदाजपत्रकातून निश्चितपणे गुंतवणुकीच्या रूपातून पुढे येऊ शकतं. आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आमच्या तरुणांना रोजगार कशा प्रकारे चांगला देता येईल आणि या दृष्टीनं ग्रामीण भाग, शेतकरी यांना प्रोत्साहित करणारं, महिला वर्गांना या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणारं अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा निर्मला सीतारामन मांडतील आणि देशाला गती देणारं आणि सर्वांना अर्थातच त्याच्यामध्ये समाधान मिळेल अशा प्रकारचा अर्थसंकल्प चेहरा त्याचा दिसेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. नक्कीच. आता आपण अर्थतज्ञ विजय ककडे सरांकडून हा सगळा जो एकंदरीत या बजेटचा जो संकल्पना आहे, गाभा आहे, तो आपण समजून घेतला. जर आपण टॅक्सेशनच्या संदर्भात जर विचार करायला गेला तर नेमकं कशा संदर्भात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो आपण? टॅक्सचा जो मुद्दा आहे हा बराच आता प्रचलित आहे आणि बराच तसंच गाजलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला, टॅक्स मध्ये काही आता याच्यामध्ये फरक पडेल? टॅक्समध्ये आम्ही असं पाहतोय की बेसिक टॅक्सेशन लिमिट गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेल्या लोकसभेतील बजेटचा विचार करता गेल्या वर्षी वाढ जी केली त्याचा विचार करता यावर्षी कोणत्या प्रकारच्या बेसिक टॅक्सेशन लिमिटमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत नाही, कारण ऑलरेडी आपण बऱ्यापैकी टॅक्सेशन लिमिट वाढवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षी एक नव्यानं मुद्दा आला आहे की तो म्हणजे जॉईंट मॅरिड कपलच्या टॅक्सेशनचा. तो यावर्षी विचाराधीन आहे. बऱ्याच राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची कर रचना असल्यामुळे मॅरिड कपल्सच्या जॉईंट टॅक्सेशनच्या बाबतीतला विचाराधीन आहे. त्याच्या बाबतीत काही ऑप्शनल सुविधा देण्याची पण शक्यता मला दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिक्रिमिनलायझेशन, ज्याला आपण गुन्हेगारीकरण जे बऱ्याच कलमांमध्ये आहे
ते कमी करण्यासाठी सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं प्रेझेंटेशन केलं की यामध्ये डिक्रिमिनलायझेशन ऑफ सर्टन सेक्शन्स हे सुद्धा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जे एफ अँड ओच्या ट्रेडिंग स्पेक्युलेशनमधनं काढून रेग्युलर टॅक्सेशनमध्ये प्रिझम्प्टिव्ह नसावं आणि एफ अँड ओचं जे काही इन्कम आहे ते रेग्युलर टॅक्सेशनमध्ये यावं, प्रिझम्प्टिव्हमध्ये येऊ नये अशी एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर ज्या मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमवरचा जो सरचार्ज आहे तो कमी करण्याची पण अपेक्षा आम्हाला या बजेटकडून आहे. आणि एकंदरीत काय फार बदल होणार नाहीत असं दिसतंय इन्कम टॅक्सच्या बाबतीत. जे काही प्रोसिजरल पार्ट आहेत, ज्याला आपण असेसमेंटच्या गोष्टी म्हणतो किंवा ट्रस्टच्या बाबतीमध्ये 5 वर्षाची जी दिली मुदत ती 10 वर्षाला करणे किंवा अप्रुव्हल करणे किंवा ह्या ज्या काही प्रोसिजरल आस्पेक्ट किंवा जे इन्कम टॅक्सच्या लिटिगेशन्स कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी सुधारणा या वर्षीच्या बजेटमध्ये येतील असा अंदाज आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर सरकारी खर्चामध्ये पण वाढ आपल्याला झालेलं पाहायला मिळत होतं. यंदाच्या बजेटमध्ये तशी काही सरकारी खर्चामध्ये वाढ पाहायला मिळते? कदाचित संरक्षण क्षेत्रावरचा खर्च वाढवण्याचं सरकारचं धोरण असू शकेल. त्यामुळे यावर्षी बजेटला तो खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारण जगभरामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा विचार करता आपण संरक्षण क्षेत्राला गेल्या 3-4 वर्षापासून उत्पादनामध्ये पण आलो आणि संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीचा कधीच विचार आपण केलेला नव्हता, तो आपण यावर्षी करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये खर्चात वाढ होण्याची शक्यता. एकंदरीतच बघायला गेलं तर सरकारी खर्चामध्ये देखील आपल्याला वाढ पाहायला मिळू शकते या बजेटमध्ये. गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होतो यावर आपण जरा जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत अनिल पाटील, जे गुंतवणूकदार अगदी महत्वाचे आहेत. सर, आपण गुंतवणूकदार म्हणजे आपल्या भारतामध्ये एक महत्वाचा घटक मानला जातो. हो. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात? कशा पद्धतीने आपल्याला आपल्या भारताची अर्थव्यवस्था मोठ्या जोमानं प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे आणि या भांडवली बाजारामध्ये सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. भांडवली बाजारामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलत जी मिळते ती किमान एक 5 लाख रुपयेपर्यंत नफा जो मिळवेल त्यात टॅक्स फ्री असावं, असं एक सर्वसामान्य लोकांच्या मध्ये एक विश्वासार्हता होईल आणि भांडवल बाजाराला प्रोत्साहन पण मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता जे डिव्हिडंड मिळतं वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून ते टॅक्सेबल झालेलं आहे. आता बऱ्याच सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक डिव्हिडंडच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं ते करमुक्त असावं, जेणेकरून त्या सर्वसामान्य लोकांना एक वेगळ्या उत्पन्नाचं साधन मिळेल आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं उत्पन्नाचं साधन तिथं निर्माण करता येईल. त्याचबरोबर डिजिटल फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे, तर फसवणूक होऊ नये, आर्थिक साक्षरता चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि फसवणूक होऊ नये याच्यासाठी एक अर्थसंकल्पामध्ये मोठी भरीव अशी निधी देऊन एक प्रभावीपणे गुंतवणूकदारांचं सुरक्षितता या गोष्टीने यामध्ये विचार व्हावा असं मला वाटतं. यामध्ये आता तुम्ही म्हणताय की गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात विचार व्हावा, मात्र FIIs आणि DIIs जे आता जे परकीय गुंतवणूकदार आहेत ते बऱ्यापैकी काही प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आता एकंदरीत नेमकी कशी परिस्थिती वाटते या बजेटनंतर? या वर्षभरात FIIsनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेलं आहे, पण सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक ह्या भांडवली बाजारामध्ये होत असताना सुद्धा आता 30,000 कोटीचे SIPच्या माध्यमातून गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळं आपल्या ज्या भारतीय शेअर बाजार ज्या पद्धतीने पडायला पाहिजे त्या पद्धतीने पडलेलं नाहीये. आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा हा भांडवली बाजार सावरतोय आता. त्यामुळे FIIs नेहमी आता डॉलर वाढल्यामुळे त्यांना ज्या पद्धतीनं परतावा मिळत नाही त्या पद्धतीने मिळत नाही, म्हणून FIIs निघून जरी चालले असले तर भारताची अर्थव्यवस्था जागतिक दृष्टीनं ही प्रचंड वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि एवढी वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये परत FIIs सुद्धा येऊ शकतात. पण FIIs जरी गेले तरी भारतीय आता गुंतवणूकदार सजग झालेला आहे आणि त्यामुळे भारतीय बाजार सुद्धा ज्या पद्धतीने पडायला पाहिजे त्या पद्धतीने पडत नाहीये. कारण प्रत्येक महिन्याला 30,000 कोटीची गुंतवणूक SIPच्या माध्यमातून होते आणि SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना काहीतरी एक विशेष अशी नफ्यावर सवलत मिळावी, जेणेकरून अजून सर्वसामान्य लोक याच्यामध्ये सहभाग वाढेल आणि भांडवल बाजाराला एक स्थैर्य आणि आपल्या विकासाला एक स्थैर्य प्राप्त होईल असं मला वाटतं. बजेट नंतर या शेअर मार्केटमध्ये उसळी आपल्याला पाहायला मिळू शकते. 100% अशा जर गव्हर्नमेंटनी जर तरतुदी केल्या आणि सवलती दिलेल्या निश्चितपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण ह्या भारतीय बाजारामध्ये बघायला मिळेल. नक्कीच
गुंतवणूकदारांमध्ये देखील आता एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. FIIs कडून जरी सेलिंग होत असलं तरी SIPच्या माध्यमातून 30,000 कोटीपर्यंत जे काही ठेवी आहेत त्या शेअर मार्केटमध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतात. मात्र एक मुद्दा राहतो तो सामान्य वर्गाचा किंवा कष्टकरी वर्गाचा, शेतकरी वर्गाचा. आपण जे अर्थतज्ञ आहेत त्यांच्याकडून या बजेटमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीनं काही तरतुदी केल्या जातील, त्यांच्याकडून नेमक्या काही उपेक्षित काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला शेतकरी कष्टकर्त्याकडून निश्चितपणे बजेट हे असं एक साधन असतं की ज्यामध्ये सरकार सर्वांना सर्व काही देत आहे असं वाटतं आणि प्रत्यक्षात कोणाच्या खिशात किती हात घालतं हे मात्र पाहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीने जर पाहिलं तर या बजेटमध्ये सगळा फोकस हा सर्वसामान्य वर्गाचं जीवनमान अधिक सुसह्य होईल, ते रोजगाराच्या मार्फत होईल आणि त्याचबरोबर किमतीवरती नियंत्रण असण्यामधून होईल. म्हणजे महागाई कमी करणं आणि रोजगार वाढवणं या दृष्टीनं या अर्थसंकल्पात ज्या तरतुदी येतील त्या निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला उपयुक्त ठरतील. दुसऱ्या बाजूला महिला वर्ग यांच्यासाठी देखील विशेषतः कामगार वर्ग की जो मोठ्या प्रमाणामध्ये असंघटित क्षेत्रात आहे, 92% कामगार आमचा असंघटित क्षेत्रात आहे, त्यासाठी ट्रेड रिफॉर्म ज्या होत आहेत, विशेषतः लेबर कोड जे आलेला आहे त्याचा परिणाम म्हणून चांगल्या प्रकारच्या संघटना तयार होणं, असंघटित क्षेत्राला संरक्षण मिळणं हे देखील याच्यातून होईल आणि त्यामुळं रोजगार वाढ, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची, त्यांच्या मालाच्या किमतीच्या बाबतीतली हमी मिळणं आणि त्याचबरोबर प्रक्रिया होऊन, मूल्यवृद्धी होऊन त्यांच्या पदरात 4 पैसे जास्त येणं या गोष्टीसाठी तरतुदी निश्चितपणे या अर्थसंकल्पामध्ये येणं आवश्यक आहे आणि तशा येतील अशी अपेक्षा करूया आपण. नक्कीच आता आपण पाहिलं सामान्य कष्टकरी वर्गापासून ते अगदी टॅक्स पेअर पर्यंत आणि गुंतवणूकदारांपर्यंत काही प्रमाणात गुंतवणूकदार जे आहेत या येत्या बजेटमध्ये आपल्याला सुखावा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतील अशा अपेक्षा या अर्थतज्ञ मंडळींनी व्यक्त केली. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.